नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मराठी इंडस्ट्रीला हादरवून टाकणाऱ्या आणि गँगस्टर सिनेमाची व्याख्या बदलून टाकणाऱ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाबद्दल। या सिनेमामागे इतके वाद, धमक्या आणि रिअल लाईफ कनेक्शन आहेत की अनेकांना आजही ते माहीत नाहीत। चला तर सुरुवात करूया। मुळशी पॅटर्न हा पहिलाच मराठी सिनेमा आहे ज्याच्या गाण्यात पुण्यातील खऱ्या गुन्हेगारांना दाखवलं गेलं। हे मराठी सिनेमात आधी कधीच घडलं नव्हतं। या चित्रपटातील तलवारीने केक कापायचा सीन खऱ्या गुन्हेगार अनमोल शिंदे याच्या व्हायरल व्हिडिओवरून इन्स्पायर्ड आहे। ही गोष्ट समजल्यावर लोकांनी सिनेमाच्या क्रिएटर्सला चांगलाच प्रश्न विचारला होता। चित्रपटाच्या एका गाण्यात विठ्ठल शेलार, अमोल शिंदे, निलेश घायवळ आणि तानाजी जाधव हे खरे गुन्हेगार दाखवले गेले। यामुळे प्रवीण तरडे यांना जोरदार टीका आणि विरोध सहन करावा लागला होता। रिलीजच्या काही दिवस आधी प्रवीण तरडे यांच्या कोथरूड ऑफिसवर 3 अज्ञात लोकांनी हल्ला केला होता। त्याच्या मागील कारण आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। असे बोलले जाते की हा सिनेमा पुण्यातील कुख्यात गँगस्टर संदीप मोहोळ याच्यावर आधारित आहे। या सिनेमाचा हिंदी रिमेक सलमान खानने केला आणि तो मोठा डिझास्टर ठरला। सुरुवातीला प्रवीण तरडे या रिमेकमध्ये काम करत होते, पण त्यांना समजलं की निर्माते कथेची संवेदनशीलता समजून घेत नाही आहेत, ते फक्त पैशाचा गेम पाहत आहेत आणि त्यानंतर त्यांनी लगेच प्रोजेक्ट सोडून दिलं। रिलीजच्या काळात ओम भूतकरच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, त्यामुळे तो काही दिवसांसाठी परदेशात गेला होता। सिनेमाच्या मेकर्सला रिलीजच्या वेळी भरपूर धमक्या येत होत्या। मुळशी पॅटर्नचा रिमेक हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड यांसह 9 भाषांमध्ये बनत आहे। काही रिमेक्समध्ये प्रवीण तरडे स्वतः अभिनेता, लेखन आणि दिग्दर्शन म्हणून काम करत आहेत। प्रवीण तरडे म्हणतात की मुळशीची जी व्यथा आहे तीच परिस्थिती चेन्नई, बेंगळुरूमध्येही आहे। शेती गेली, तिच्या जागी IT पार्क आणि कंपन्या आल्या, म्हणून ही कथा इतर प्रदेशांनाही रिलेट होते। या रिमेक्समध्ये काही मराठी कलाकार देखील असतील, पण अधिकृतपणे अजून घोषणा झालेली नाही। प्रवीण तरडे रिमेक्समध्ये इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये दिसतील, पण प्रत्येक भाषेतील मुख्य कलाकार हे वेगळे असतील। मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग सुद्धा येत आहे आणि त्यात लीड रोलमध्ये गश्मीर महाजिनी असणार असल्याची चर्चा आहे। प्रवीण तरडे यांनी सांगितलंय की रेती माफिया या सिनेमाचा मुख्य विषय असेल, म्हणून गश्मीर महाजनी हा रेती माफियाच्या अवतारात पाहायला मिळू शकतो। फंड्स नसल्यामुळे मुळशी पॅटर्नचे शूटिंग 5 वेळा थांबवावे लागले होते। इतकी संघर्षमय जर्नी असूनही सिनेमा बनला हे वेगळं। प्रवीण तरडे यांच्याकडे महेश लिमे यांना पैसे देण्यासाठी बजेट नव्हतं, पण कथा आवडल्यामुळे लिमे यांनी फी न घेता सिनेमा केला। रावल्याच्या मुख्य भूमिकेसाठी ओम पहिली निवड नव्हता। प्रवीण तरडे यांनी नाटकातील आणि सुखनमधील काम पाहिल्यानंतरच त्याला कास्ट केलं। चित्रपटातील अभिनेत्री मालविका गायकवाड हिचा हा पहिला सिनेमा होता। याआधी तिला अभिनयाचा कोणताही अनुभव नव्हता। देवेंद्र गायकवाड आणि रमेश परदेशी यांनी चित्रपटात फ्री काम केलं आहे, कारण ते प्रवीण तरडे यांचे जवळचे मित्र आहेत। एका सीनमध्ये प्रवीण तरडे यांचे वडील आणि भावाचाही कॅमिओ आहे। त्यांनी शेतकऱ्यांचे रोल केले आहेत। प्रमोशन दरम्यान एका स्टेजवर एका नेत्याने क्षितिज दाते यांना गन ऑफर केली होती। तो क्षण त्यांच्यासाठी अत्यंत भयानक होता। हे फिल्म स्कूल नव्हतं, तर हे ट्रेनिंग कॅम्प होतं। नटांना दररोज 9 ते 10 किलोमीटर धावायला लावलं जात होतं। रावल्याच्या पायाला टाळी देण्याचा तो आयकॉनिक सीन आहे, तो प्रवीण तरडे यांनी पेटंट करून घेतला आहे। एका इंटरव्ह्यूमध्ये प्रवीण तरडे म्हणाले की जर मीडियाची सकारात्मक साथ भेटली असती तर मुळशी पॅटर्नने 100 कोटी ओलांडले असते। आता प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न भाग 2ची अनाउन्समेंट केली आहे, त्यामुळे सर्व प्रेक्षकांचं चित्रपट कधी येणार याकडे लक्ष लागून आहे। सध्या प्रवीण तरडे यांचा देऊळबंद 2 सिनेमागृहात लागला आहे, त्यामुळे त्यांचा पुढील प्रोजेक्ट मुळशी पॅटर्न 2 असणार की वेगळा कोणता चित्रपट याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे। तुम्हाला या व्हिडिओमधील कोणत्या फॅक्ट्सबद्दल सर्वात जास्त आश्चर्य वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपले चॅनल चित्रपट वेडाला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।